मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जर कोणी बेकार आत्मा हा मंत्र प्राप्त करून आणि स्वतः नाम देऊ लागला असेल तर त्याच्यापासूनही सावधान तुम्हालाही व्हायचं आहे. आणि त्याच्यात जे अडकले असतील परमात्म्याचे प्रिय भोळे आत्मे त्यांनाही सतर्क करायचं आहे. पण तुम्ही कोणाशी भांडण नाही करायचं, कारण की आपला मार्ग भांडणाचा नाहीये. जर असं कोणी करेल तर थोड्या दिवसात फेल होईल. कारण की जसं एक बहरलेला वृक्ष असतो, झाड, आणि त्याच्या खाली किती मोठी रोपं उगवतात, लहान मोठी, थोड्या दिवसात पिवळी पडून आपोआप सुकतात, तर ते असे होतील, थोड्या दिवसात आपोआप कंडम होतील. तरीही तुमचं कर्तव्य आहे की त्यांनाही समजवायचं की अरे भल्या माणसा, काळाचा दूत स्वतःचा नाश करतो आहेस आणि ह्या परमात्म्याच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करतो आहेस. तुला लाज नाही वाटत? म्हणजे प्रेमाने, जसं दास पण खुलेआम म्हणतोय, टीव्ही चॅनेलवर म्हणतोय की हे जीवन नाशक आहेत, हे संत नाहीयेत. यांनी स्वतःच पण बट्ट्याबोळ केला, जेवढेही संत आहेत, आणि आपल्या शिष्यांचं पण जीवन नाश केलं. त्यांना पण प्रार्थना करतो की तुम्ही पण सुधरा आणि या परमेश्वराच्या मुलांना पण फ्री करून टाका, म्हणजे आपलं कल्याण करून घेतील. ऐकणं न ऐकणं ही त्यांची स्वतःची मर्जी आहे, ते त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे. परंतु आपलं कर्तव्य आहे हे ज्ञान सांगण्याचं. मग मात्र आम्ही दोषी नाही राहणार. त्या परमात्म्याच्या दरबारात कोणी जाऊन म्हणेल की मला कोणी सांगितलं नाही, तर तिथे काही चालणार नाही त्याचं. मग त्याच वेळी त्याला रोल दाखवली जाईल फिल्म, की बघ ही व्यक्ती तुला काय सल्ला देत होती आणि तू काय बकवास करत होतास. तर मग तुम्ही फ्री व्हाल, निर्दोष व्हाल. ती दोषी असेल आणि त्याला शिक्षा भगवान देतील, आपण नाही देऊ शकत. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग जो चाललाय त्याच्यावर येऊया. जसं की दास तुम्हाला काल सांगत होता की सत्संग जो उद्देश घेऊन काल केला होता तो तर स्टार्ट होऊ शकला नव्हता. कारण की सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ गॉड तुम्हाला सांगितली जाते. परमात्म्याची परिभाषा काय आहे, तर काल तुम्हाला सिद्ध केलं होतं की 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमअक्षर पुरुष. ह्यांनाच अन्य शब्दात ब्रह्म, दुसऱ्याला परब्रह्म आणि तिसऱ्याला परमअक्षर ब्रह्म म्हणतात. मुख्य रूपाने हे 3 पुरुष, 3 ब्रह्म, 3 भगवान, 3 परमात्मा, 3 हे मालक मानले जातात. पण हे मालक किती आहेत, त्यांचं किती सामर्थ्य आहे, हे पण परिभाषा प्रभुकीमध्ये तुम्हाला सांगितले जाते. जसं ब्रह्म जो आहे तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, 21 ब्रह्मांडांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेश एका ब्रह्मांडात एक विभागीय मंत्री आहेत. एका विभागात एका ब्रह्मांडात जसं एका प्रांतात मंत्री असतात, प्रांतात, आणि मुख्यमंत्री पूर्ण प्रांताचा मालक असतो. तर हे ब्रह्मा विष्णू महेश केवळ एका ब्रह्मांडात आणि एक विभागीय मंत्री आहेत. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी आणि सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे शंकरजी. आता यांचं काम काय आहे की ब्रह्माजींच्या रजोगुणाच्या प्रभावाने सर्व प्राणी संतान उत्पत्ती करतात आणि इथल्या ह्या नकली सुखसुविधा, ही खोटी सुख, घर, बंगले, कार, चांगली पोस्ट, कोणतं मंत्रीपद प्राप्त करू, हे त्याच प्रेरणेने प्रेरित होऊन हा जीव इच्छा करतो
आता पुण्यात्म्यांनो, जसं ह्या तीनही भगवानांच्या शरीरात काळ भगवानाने त्यांच्या पित्याने एक अशी व्यवस्था केली की ती त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. हे भगवान राहतात आपल्या राजधानीमध्ये, आपल्या लोकात वर, विष्णूजी विष्णू लोकात, शिवजी शिवलोकात आणि ब्रह्माजी ब्रह्मलोकात. पण ह्यांच्या शरीरातून निघणारे जे तरंग आहेत, जे रेज आहेत, ते ह्या तीन लोकातल्या प्राण्यांना विशेष प्रभावित करत आहेत. ह्या पृथ्वी लोकावर, खाली एक पाताळ लोकात, वर स्वर्ग लोकात. जसं कोणत्या घरात, कोणत्या महालात खोल्या असतात, त्यात एक स्वयंपाकघर पण असतं, किचन. आणि किचनमध्ये मिरचीची फोडणी देतात. ती मूळ वस्तू साकार रूपात असते किचनमध्ये, आणि तिची त्या गुणाने, मिरचीच्या गुणाने इतर खोल्यांमध्ये, इतर कक्षात बसलेल्या व्यक्तींना शिंका येऊ लागतात. आता ती शिंक येते, तिला थांबवणं त्यांना शक्य नसतं शिंकेला. आणि ती आली कोणत्या कारणामुळे? त्या मिरचीच्या त्या तरंगांमुळे, रेजमुळे प्रभावित केले आणि सगळे शिंकू लागले, आणि ते जीवाच्या आवाक्यात नाही त्यांना थांबवणं. अशाच प्रकारे ह्या ब्रह्मा विष्णू महेशाला या काळ भगवानाने आपल्या स्वार्थासाठी आपल्या पुत्र रूपात उत्पन्न करून इथले मंत्री बनवले. या तीन देवता मंत्री आहेत ह्या काळाचे, आणि ह्यांच्यातूनच निघणाऱ्या या गुणांनी आपण प्रभावित होऊन कशा क्रिया करतोय? ब्रह्माजींच्या शरीरातून निघणाऱ्या त्या रेजने, त्यांच्या तरंगांमुळे आपण प्रभावित होऊन संतान उत्पत्ती करतो, इथले फुकट राजपाठाची इच्छा करतो, मोठी घरं इच्छितो, मोठा बंगला इच्छितो, मोठी कार इच्छितो. त्यासाठी भले आपल्याला किती अनर्थ करायला लागोत, भले लाच घ्यायला लागो, भले 2चे 20 बनवायला लागोत, भेसळ करावी लागो, आपली कर्म बिघडवत राहू. जीव जोपर्यंत ह्या परमात्म्याच्या अँटीबायोटिक्स, ह्या कॅप्सूलांना नाही खाणार, ज्ञानाला, आणि ह्या मंत्रांचा जप नाही करणार, तोपर्यंत ह्यांच्यावर हे प्रभावित राहतील. आणि जेव्हा तुम्हाला हे अँटीबायोटिक, आपल्याला ज्ञान मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल, मग हे निष्क्रिय होतील. आणि विष्णूजींच्या सत्वगुणाच्या प्रभावाने आम्ही इथे, ममता आहे आपसात, भाऊ आणि बहिणीचं प्रेम, माता पित्यांमध्ये ममता, पती पत्नीचं प्रेम, संपत्तीची ही आपली धारणा दृढ की हे माझं आहे, हे माझं आहे. तर हे जीवाला शक्य नाही की ह्यातून मन काढून घ्यावं. आणि भगवान शंकरजींचं तुम्हाला माहीतच आहे, तमोगुण आहे, आणि तो काय करतो? संहार करतो. असं का करतात? सर्वच्या सर्व कामं आपल्याकडून बाय फोर्स करवली जात आहेत. बाय फोर्स, आपल्या आवाक्यात नाही काहीच. जे पण काही करायचे ते करायचे त्या काळ भगवानाने काही अशी साधनं बनवली आहेत की जीव विवश होऊन सर्व कर्म करत राहतो. आता परमात्म्याने त्यांचा प्रिय आत्मा धर्मदासजींना ह्या काळाची डेफिनेशन सांगितली. काय डेफिनेशन सांगितली? की जसं कसाई बकरे पाळतो, जसे कसाई बकरे पाळतो, तर तो काय करतो? एक ज्याचा छान मोठा व्यवसाय आहे, तो काय करतो? एक खूप मोठं कुरण खरेदी करतो, आणि त्याच्यात तो बकऱ्यांना सोडून देतो, आणि त्याच्याच आत एक तलाव बनवतो, त्याच्याच आत एक शेड टाकतो ऊन थंडी गारांपासून वाचण्यासाठी, आणि स्वतः पण त्यांच्या देखरेखीसाठी जात राहतो. आता ती अबोध बकरे त्या सर्व सोयी प्राप्त झाल्याने असा विचार करतात की आमचा जो मालक आहे तो खूपच दयाळू आहे, खूप सज्जन व्यक्ती आहे. बघा आमची किती छान काळजी करतो, आमच्या सोयींवर किती लक्ष ठेवतो तो, आणि त्याला पाहून तो त्याला एक सज्जन माणूस आणि आपला चांगला मालक मानून जेव्हा तो त्याच्या आत जातो, त्यांच्या त्या स्थानावर तो कसाई जातो, तर त्याच्याकडे धावत येतात.
त्याला नेक व्यक्ती समजून कोणी त्याच्यावर पाय उंचावून छातीवर ठेवायचा प्रयत्न करतो, कोणी त्याला चाटत असतो आणि तो असा हात लावून लावून बघत असतो. तो तर कसाही बघतो की ह्याच्यात मांस किती झालं, आणि त्यांना वाटतं हा प्रेम करतोय आमच्यावर. पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती कबीर परमेश्वराने, आमच्या परमपित्याने आम्हाला येऊन सांगितली की ज्या लोकात तुम्ही राहत आहात तो काळाचा लोक आहे, तो कसाही आहे, त्याला दयामाया नाहीये. इथे कोणाचा मुलगा मरो, भले कोणाची मुलगी मरो, त्यावेळी तो कसा किती चांगला वाटतो. आणि जेव्हा त्याला कुठून ऑर्डर येते की 20 बकरे हवेत, मग तो हे नाही बघत कोणाची मुलगी मरेल, कोणाचा मुलगा मरेल. एक काठी घेऊन काढून घेतो त्यांच्यातून मोठे मोठे निवडून, आणि बाकी राहिलेले रडत राहतात, पळत राहतात, ओरडत राहतात. त्यांना कळून चुकतं हे गेले, आता खैर नाही त्यांची. आभास त्यांच्या आत्म्यात पण होतो. तर त्यावेळी त्यांची बुद्धी काम नाही करत की हा मालिक असा काढून घेऊन गेला कापण्यासाठी, हा कसला सज्जन माणूस आहे. अशाच प्रकारे परमात्म्याने आठवण करून दिली आपल्याला की तुम्ही ह्या काळाच्या जाळ्याला नाही समजू शकलात. परमात्म्याने येऊन हे जाळं आम्हाला समजावलं आहे आणि सांगितलं की तुम्ही बघताय जसं इथे किती छान हा मेवा आहे, हे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, किसमिस, सफरचंद, संत्रे, फ्रूट आहेत, आणि किती छान इथे वातावरण आहे, किती छान ही फळं लागली आहेत, उत्तम पीक आहे, छान थंड हवा असते, कधी पाऊस पडतो, वेळेवर सूर्योदय होतोय, अस्त होतोय. तर ह्या सोयी पाहून आपण विचार केला की हा तर फार दयाळू आहे भगवान. बघा आमच्यासाठी किती सोयी देऊन ठेवल्यात. पण आमची बुद्धी तिथे काम करणं बंद करते की जेव्हा एका परिवारातील 3-3 सदस्य एका ॲक्सिडेंटमध्ये मरतात, तेव्हा कुठे गेला त्या भगवानाचा दयाळूपणा. तर इथे परमात्म्याने सांगितले की ह्या काळ भगवानाला आपल्या चुकीच्या कारणाने एक शाप मिळाला. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरातून काढून घाण आहार करण्याचा. आता पुण्यात्म्यांनो, जसं हे शरीर आहे तर हे इथेच राहतं. जसं बदामावर एक कव्हर असतं, ते कव्हर खायचं नसतं, त्याच्या आत गर असतो. अशाच प्रकारे आपल्या या स्थूल शरीराच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, आणि या सूक्ष्म शरीराच्या आत जे पण आपण स्थूल शरीराने खातो, टेस्ट घेतो, आनंद घेतो, बकवास करतो, दारू, चिलीम, तंबाखू सेवन करतो, त्याचा काही अंश त्या सूक्ष्म शरीरात जाऊन सामावून जातो, आणि त्या सूक्ष्म शरीरात हा जीव मरत नाही, आणि सूक्ष्म शरीर लवकर नष्ट होत नाही. ह्या स्थूल शरीराला इथे कव्हरला सोडून जातात. आतला तो गर घेऊन जाऊन एक तप्तशिला आहे, ह्या काळ भगवानाची 21व्या ब्रह्मांडात, आणि ती आपोआप प्रज्वलित असते. तिच्यावर टाकले जातात. तिथे अशी सिस्टीम केलेली आहे की तिथे ते जीव तडफडतात आपोआप, त्यांना शक्य नसतं तिथून उठणं. असं पडल्या पडल्या जसं लाह्या भासतो भडभुंजा, आपोआप चटकमटक होतात, पडतात, वर येतात, पडतात, वर येतात. आणि ज्याने जास्त तंबाखू सेवन केलेली आहे, जास्त व्यसन केलेलं आहे, जास्त मांस खाल्लेला आहे, कोणती दारू पिलेली आहे, त्यांच्यामध्ये जास्त घाण असते, त्यांना जास्त वेळ ठेवलं जातं पिळण्यासाठी, आणि मग त्या 1,00,000मधून निघालेली घाण ऑटोमॅटिकली त्याच्या भांड्यात जाते, आणि त्यानंतर त्या जीवांना तिथून उडवलं जातं. आता ते येऊन मग मधल्या शीतल क्षेत्रातून येऊन ते नॉर्मल सारखे होऊन धर्मराजाच्या दरबारात येऊन पडतात धडाधड. जसं बाजरी ज्वारी निघते हल्लरमधून, जी आपोआप पडते धडाधड जाऊन, तर तिथे जाऊन मग एक रांग लावतात, लाईन लावा, आपल्या कर्मांचं अकाउंट करा. मग तिथे जाऊन ते अकाउंट वेगळंच राहिलं. तू इतकी पाप केलीस, इतकी पुण्य केलीस, पुण्यासाठी स्वर्गात चल, पापासाठी नरकात चल.
मग 84 लाख योनींमध्ये हा फेरा जसाच्या तसा. सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठर अग्नि प्रतिपाल. सद्गुरू आले, दया केली. परमात्मा स्वतः सद्गुरू बनून आले. सद्गुरू म्हणजे जो खरं ज्ञान देतो, यथार्थ माहिती देतो भक्तीची. आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहोत, आपला इथे काय उद्देश आहे जगण्याचा, आपण का मरतोय, का खपतोय, कुणाचा पाय तुटला, कोणी कॅन्सर भोगतोय, कोणाच्या तोंडाची वाईट अवस्था आहे, कोणाला लकवा मारलाय, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, एकेका परिवाराचे 4-4 सदस्य मरून जातात, डोकं आपटून घेत आहेत. ह्या लोकात तुम्ही राहतात कारण की तुम्हाला पर्यायाबद्दल माहिती नव्हतं. आणि ज्या नकली संतांनी परमात्म्याची वाणी चोरून या राधास्वामी पंथ, धन सद्गुरू पंथ, हा जय गुरुदेव पंथ, हा निरंकारी पंथ आणि जेवढे पण हे अन्य जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत, त्यांना कख पण माहिती नाही, हे सारे काळाचे दूत आहेत, विपरीत ज्ञान देत आहेत आपल्याला. त्यांना ज्ञान नव्हतं, हे सत्य आपल्याला सांगू शकले नाहीत कारण ते सर्व काळ प्रेरित आहेत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी भगवान आले होते आणि तेव्हा आपल्या अमृतवाणीने त्यांनी आपले यथार्थ ज्ञान सांगितलं. त्यांचा प्रिय आत्मा धर्मदासजींनी त्याला लिपिबद्ध केलं, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटली जाते, जिला आम्ही कबीर वाणी म्हणतो. गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये हेच प्रमाण आहे की आतापर्यंत मी जितक्या पण तुम्हाला साधना सांगितल्या आहेत अर्जुन, 25 पासून 31 पर्यंत, 4थ्या अध्यायातील 25 पासून 31 पर्यंत मंत्रात, तर तो कोणी देवतांची पूजा करतो, कोणी स्वाध्याय करतो, कोणी प्राणायाम अपान क्रिया करूनच प्रसन्न आहे, कोणी योगाभ्यास करतो आणि कोणी देवतांच्या पूजेपर्यंत सीमित आहे. सगळे आपापल्या साधनांना श्रेष्ठ मानतात, पापनाशक मानतात, पण त्या परमेश्वराने आपल्या मुखकमलातून जी यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती दिली, विस्ताराने दिली आहे, ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. मग 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की त्या तत्वज्ञानाला जे भगवानाने स्वतः येऊन सांगितलंय, स्वतः सांगितलंय ते ज्ञान स्वयं कोणा तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांना प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तर त्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं. आणि जसं परमात्म्याच्या लीलेमध्ये लिहिलेलं आहे की ते कशी लीला करतात, परमात्म्याला ओळखण्यासाठी आम्हाला आपल्या त्या सद्ग्रंथांना पुन्हा बघावं लागेल, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत. पवित्र हिंदू धर्मात आपण 4ही वेदांना सर्वश्रेष्ठ मानतो आणि जोही कोणी साधू संत वेदातील मंत्र म्हणून संस्कृतमध्ये आणि मग त्यांचा अनुवाद आपल्याला सांगत आला, आम्ही त्याला विद्वान पुरुष मानत राहिलो आणि हे मानत राहिलो की हा वेदांचा मोठा जाणकार आहे आणि वेदांमध्ये भगवानाचा महिमा लिहिलाय हे मानतच होतो. मग कोणी पुराणांची नावं घेऊन आपल्याला सांगायचा की पुराणांमध्ये असं लिहिलंय, विष्णू पुराणात असं आहे, शिवपुराणात असं आहे, आणि मग पूजा सांगायचे भगवान शंकराची, भगवान विष्णूची. तर आपण हा विचार करायचो की हा विद्वान पुरुष आहे, संस्कृत भाषा जाणतो, संस्कृत बोलतो, म्हणून त्याने ह्या सद्ग्रंथांना नीट समजलं आहे. तर आजपर्यंत आपला हा भ्रम कायम होता आणि आपण विनाशाला प्राप्त होतच राहिलो. 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने येऊन सांगितलं होतं, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ति. 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे यथार्थ ज्ञान दिलं होतं, जे दास तुम्हाला आज सांगतोय.
आणि आज तुम्ही शिक्षित आहात, त्यावेळी आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आणि ह्या नकली संत, ऋषी, आचार्य आणि शंकराचार्यांचा डाव लागला होता की जनता अशिक्षित आहे आणि ह्याच गोष्टीमुळे परमात्म्याच्या त्या अनमोल ज्ञानाला आपल्यापासून दूर ठेवलं. की कबीर एक धाणक आहे, कबीर एक विणकर आहे आणि हा शिक्षण घेऊ शकत नाही, कारण की ब्राह्मण लोक ब्राह्मणांना शिक्षण देत असत. संस्कृत शिकण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता, अन्य कोणी शिकू शकत नव्हतं. ज्यावेळी परमात्मा हे ज्ञान ऐकवत होते त्यावेळी हा असा अडथळा होता. ही एक कथा सांगतो, मध्ये तुम्हाला उदाहरण देतो, आठवण झाली. हरियाणामध्ये खरखोदाजवळ एक कडौली गाव आहे, कडौली. आणि कडौली गावातला एक शेतकरी जाटचा मुलगा, त्याच्या मनात एक प्रेरणा झाली की बाबा सद्ग्रंथात, वेदात, पुराणात परमात्म्याचं खूप उत्तम ज्ञान आहे असं सांगतात आणि मी संस्कृत भाषा शिकेन आणि या सद्ग्रंथांना समजेन, निस्वार्थी भावाने जनतेला ते ज्ञान सांगेन. ह्या उद्देशाने त्याने प्रयत्न केला की मी काशी विद्यापीठात प्रवेश मिळवेन, परंतु ब्राह्मण नसल्यामुळे त्याला रिजेक्ट करत राहिले. त्याला कळून चुकलं की ब्राह्मणच तिथे जाऊन प्रवेश घेऊ शकतात. मग त्याने गावातून खोटं प्रमाणपत्र बनवून घेतलं. गाव कारभारी तर असेही अशिक्षित तर असतच, त्यावर लिहून घेतलं हा ब्राह्मण आहे आणि ह्या गावचा आहे, त्याच्या हे वडिलांचं नाव आहे. त्याचा अंगठा लावून तो निघून गेला. आता तिकडे काशी विद्यापीठात पहिल्या नंबरावर यायचा प्रत्येक वर्गात, प्रत्येक विषयात. आणि जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो अखेरचा निरोप घेण्यासाठी गेला आपल्या प्रिन्सिपलकडे, त्या प्रिन्सिपल ब्राह्मणाची एक मुलगी तरुण झाली होती, तिचा विवाह करायचा होता. आणि तिथे शिकायला जाणाऱ्यांचा हेतू एकच असायचा की जो जास्त इंटेलिजंट ब्राह्मण आहे तो जास्त लोकांना गोंधळवून टाकू शकतो आणि रोजीरोटी छान कमवू शकतो. तर तो मुलगा खूप छान संस्कृत जाणायचा, खूप छान कथा सांगू लागला होता. संस्कृतमध्ये बोलून बोलून तो कडौलीचा जाट. तर त्या प्रिन्सिपलने विचार केला की ह्याच्यापेक्षा चांगला हुशार मुलगा नाही आणि छान जगाला ठगवू शकतो, जगाला छान मूर्ख बनवू शकतो, छान प्रवचन करतो, सुरेल आवाज आहे, अगदी निर्भीड बालक आहे. तर त्याने मुलाने म्हटले, गुरुदेव आशीर्वाद द्या तुमच्या मुलाला आणि सफल होईन मी माझ्या क्षेत्रामध्ये. तेव्हा त्या प्रिन्सिपलने म्हटले की बाळा, मला तू काही गुरुदक्षिणा नाही देणार, तू मागा गुरुजी, मागा तुम्ही सांगाल ते. असं नाही बाबा, वचनबद्ध हो. म्हणाला हो, झालो वचनबद्ध की मी माझ्या मुलीचं नातं तुझ्याशी जोडू इच्छितो. आता तो अडकला धर्मसंकटात की मी जाट आणि ही ब्राह्मणाची मुलगी. त्यावेळी जातपात खूप जास्त असायची, मग नंतर माहीत पडलं तर पंचायत होईल, खूप दुःखी करतील हे लोक मला. तर त्यांना खरं सांगावं लागेल की गुरुदेव, मी एक गोष्ट सांगू इच्छितो जी मी आजपर्यंत लपवली होती. सांग बाबा. त्याने सारी कहाणी सांगितली की मी संस्कृत शिकू इच्छित होतो आणि मला कुठून काही सोर्स नाही मिळाला संस्कृत शिकायचा, म्हणून मी खोटं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. मी ब्राह्मण नाहीये, मी पंडित नाहीये, मी जाट आहे. ह्याने ते पंडितजी नाराज झाले, प्रिन्सिपल, आणि त्याला शाप दिला की तुला हा ताप लागेल, तू ब्राह्मणाचा आत्मा दुखावलायस आणि तू खोटं बोललायस आणि शपथ घे, प्रतिज्ञा कर. हा म्हटलं बोला काय. केली प्रतिज्ञा की संस्कृत भाषेत काही लिटरेचर नाही लिहिणार, संस्कृत भाषा वाचणार नाहीस आजच्या नंतर, ना काही प्रवचन करशील. तो म्हणाला जशी तुमची आज्ञा, प्रतिज्ञा करतो. त्याला तिथूनच प्रतिबंध केला की संस्कृत भाषा बोलणार नाही, वाचणार नाही आणि संस्कृतमध्ये प्रवचन करणार नाही, कारण की त्याला माहीत होतं की ह्याने जर प्रवचनं सुरू केली तर इतरांची रोजीरोटी बंद होईल.
तर त्याने काय केलं मग येऊन? एक दादूजी होते, दादू महात्माजी, परमेश्वर कबीरजी त्यांना भेटले होते. तर त्या दादू पंथात जाऊन तो दीक्षित झाला. तो जो शेतकऱ्याचा मुलगा होता त्याने मग तरुण झाल्यावर त्याला भक्ती मार्गावरच जायचे होते. त्याचं नाव होतं निश्चलदास. तो निश्चलदास मग दादू पंथातील कोणा संताकडून दीक्षा घेऊन आणि त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाला आणि जसं त्यांनी काही सद्ग्रंथ जाणले होते त्याला नंतर सिंपल लँग्वेजमध्ये, संत भाषेमध्ये एक निश्चलदास ग्रंथ बनवला, जो ह्या दासाने वाचला होता. परंतु ही गोष्ट काही वेगळी आहे. संस्कृत जाणण्याने अध्यात्मात मास्टर नाही बनत. जसा त्याला गुरु मिळाला त्याच प्रकारे त्या स्तरावरचं ज्ञान त्याने त्यात लिहिलंय, पण ते ज्ञान नाहीये जे दादूजींना परमात्मा भेटले होते. आणि दादूजींचं ज्ञान त्या ग्रंथात नाहीये. दासाने खूप वाचलंय. सांगायचा भाव हा आहे की दास जे उदाहरण देऊ इच्छित होता की पूर्वी संस्कृत शिकायचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्णाला होता आणि त्यांचा उद्देश केवळ रोजीरोटी कमावणं हाच होता. जसं आजकाल शिक्षण काय आहे, कोणी इंजिनियर बनतो, आपल्या मुलाला बनवतो, उद्देश हा असतो की हा बंगला बांधेल, कार घेईल. अमक्याच्या मुलाने असेच केले होते, आज तो मोठ्या ITत राहतोय. कोणी डॉक्टर झाला तर त्याचा उद्देशच हा असतो की जगाला लुटेन, 2चे 20 बनवेन, घर बनवेन, कार घेईन आणि ITत राहीन. आणि हे असं झालंय. हे शिक्षण यासाठी चाललंय. आणि ते विसरले त्या दिवसाला की संसार सोडून पण जावं लागेल. एक डॉक्टर होता इथेच. आता जसं कोणी इतर पण इच्छा करतो की मी जज बनेन, मी हे करेन, वकील बनेन, इंजिनियर बनेन, टीचर बनेन, उद्देश केवळ पैसा बनवणे हाच असतो. पण परमात्मा आपल्याला आठवण देऊ इच्छितात की ज्या लोकात तुम्ही राहताय त्यात तुम्ही रावणा एवढं धन जमवू नाही शकत. सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज बिराजी जम के पड़े जंजीरम. संपूर्ण सोन्याची लंका होती सारी. जसं आपण विटांनी महाल बनवतो, वर सिमेंट वगैरे लावून त्याची सफेदी करून चमकावतो, म्हणतात त्याने तर सोन्याने बनवली होती, सुवर्णात, गोल्डमध्ये. आणि म्हणतात रती कंचन पाया नहीं रावण चलती बार. संसार सोडून जाताना 1 ग्रॅम पण सोनं बरोबर नाही नेलं. ह्या लंकेच्या नागरिकांनी लुटली त्याची लंका. आणि बाहेरून गेलेले सैनिक होते, रामचंद्रांचे त्यांनी उचलून आणले, दगडच्या दगड सोन्याचे. आणि तो कुत्र्याच्या मौतीने मेला आणि गाढवाची योनी प्राप्त झाली. तर परमात्मा आपल्याला आठवण देऊ इच्छितात. इथे एक डॉक्टर होता हिस्सारमध्ये, आय डॉक्टर होता, डोळ्यांचा, खूप चांगला दवाखाना चालला होता. तर तो आपल्या मुलाची ऍडमिशन घेण्यासाठी गाडीत बसवून पती पत्नी जात होते. रस्त्यात दुर्घटना झाली, तिघेही मारले गेले. आणि सांगणारे असे पेपरांमध्ये आलं होतं की त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, माहिती नाही त्यालाही स्वतःला किती धन असेल. आता डोक्यावर मारा तो पैसा. काय चाटायचं या शिक्षणाला, डॉक्टरकीला? स्वतः कुठे गाढव बनून फिरत असेल, पैसे जग लुटून नेईल, त्याचे नातेवाईक रिलेटिव्ह घेऊन जातील त्याचे, आणि स्वतः पापाची ओझी वाहून निघून गेला. पुण्यात्म्यांनो, भक्ती मार्गाला सफल करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मर्यादा लक्षात ठेवावी लागेल. तुम्हाला त्याचे गुण अवगुण सांगितले जातात म्हणजे तुम्ही तुमच्या ह्या भक्तीला सफल करू शकाल, मार नाही खाणार. मधून मधून हे एक्झाम्पल द्यावे लागतात. सत्संग उद्देश काही वेगळा आहे, तो नंतर शिडूयात. हे तुम्ही व्याज नाही घ्यायचं. जसं आम्ही सांगतोय तुम्हाला, व्याज नाही घ्यायचं तुम्ही, कारण की ते एक मोठं पाप आहे. ते ईश्वराने मनाई केलं आहे तर ते नाहीच करायचं. तुम्ही मदत करू इच्छिता अशीच करा.
आणि मग आपण कशासाठी पैसे जमवतो? आपण करतो घर बंगले बनवण्यासाठी आणि लग्न विवाहात बकवाद करण्यासाठी. ही बकवाद भक्तीत नाही चालणार. जर तुम्हाला परमात्मा मिळवायचा आहे आणि इथून सुख मिळवायचं आहे, हे जीवन सुखात नीट पद्धतीने तुम्हाला व्यतीत करायचं आहे, तर ज्या दास मर्यादा सांगत आहे त्या गॉड गिव्हन आहेत आणि त्यांच्यानुसार तुम्ही चालाल तर सफल व्हाल, इथेही सुखी राहाल आणि मग सतलोकात जाल. कायमसाठी पिच्छा सुटेल या घाण लोकाचा. रोहतकमध्ये एक मिगलानी कुटुंब होतं, आहे अजून पण ते, काही उरले असतील. आणि तो काय करायचा, फायनान्सचं काम करायचा आणि 10, 12, 18% व्याज घ्यायचा. आणि त्याचे आमच्या भक्तांनी एक कोणी गाडी घेतली होती आपलं लोन घेऊन त्याच्याकडून, तर त्यामुळे येणं जाणं राहिलं, हप्ता वगैरे देत होते. तुम्ही व्याज घेऊ शकत नाही, अगदीच पर्याय नसेल तर देऊ शकता. तर सांगायचा भाव हा आहे की जेव्हा आमचे भक्त कुठे जातील तर ज्ञान पण सांगतील. त्याने तो जो फायनान्सर होता त्याचा पिता तिथे बसत असायचा त्या मुलाच्या ऑफिसमध्ये. त्या पित्याशी जास्त संपर्क असायचा भक्तांचा, जाऊन येऊन त्यांना समजवायचे की तुम्ही भक्ती करा, आमच्या गुरुदेवांकडे यथार्थ भक्ती आहे, तुम्ही असं असं ज्ञान सांगायचे. तर ती व्यक्ती म्हणायची, त्यांचा पिता, की आज माझ्यासारखा सुखी संसारात कोणी नाही आणि मी भगवान शंकरांची पूजा करतो, विष्णुदेवांची पूजा करतो, मी गुरु पण केलेला आहे, तुम्ही काय मला शिकवताय? एक मुलगा तर फायनान्सर आहे, महिन्याची ₹1,00,000 कमाई आहे याची. एक मुलगा माझा जज आहे, त्याची पत्नी पण जज आहे. आता तुम्ही काय शिकवताय मला? आता पुण्यात्म्यांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा की जोपर्यंत परमात्म्याने सांगितले की जोपर्यंत या प्राण्याच्या पूर्वजन्मातील भक्ती आणि दान कमाई शुभ संस्कार चालतील, तोपर्यंत ह्याने भक्ती केली अथवा नाही केली, कितीही पाप गोळा करत राहिला, ते तर त्याला मिळणारच मिळणार. आणि तो चुकीने हे समजतो की मी जी भक्ती साधना करतोय त्यानेच मला हा लाभ होतोय. आणि जेव्हा ते पुण्य समाप्त होतील, पापाचा काळ सुरू होईल, मग त्याची पूजा सगळी तिथल्या तिथेच राहून जाईल. तीच पूजा करता करता त्याचा विनाश होतो. तर त्या भक्तीमुळे त्याला काही फायदा नव्हता. जर त्या भक्तीने होता तर पुढेही बचाव झाला असता. मग काही दिवसांनंतर पेपरमध्ये एक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आली आणि ती बातमी वाचून त्या भक्ताने आम्हाला सांगितले की असं असं आम्ही एका फायनान्सरकडून काही लोन घेतलं होतं. लोन तर त्यांचं क्लिअर झालेलं होतं. मग त्यांच्या लक्षात आलं की ही तर तीच व्यक्ती आहे जो असं म्हणायचा माझ्यासारखा सुखी कोणी नाही. त्याच्यात काय लिहिलं होतं? मग ते जाऊन आले, तिथे शोक व्यक्त करायला पण गेले. त्यावेळी तर ते बोलायचंही नव्हतं, चांगलं नसतं दिसलं. बाकी ते जाऊन पण आले, सारी कथा ऐकली. काय झालं की एका संडेच्या दिवशी एक धार्मिक अनुष्ठान केलं आपल्या गुरुजींकडून. धार्मिक अनुष्ठान केले, सारे जे विधी होते ते केले, काही जागरण वगैरे केलं, जसं पण हवन बिवन केलं. तर त्या उरलेल्या सामुग्रीला, जसं हवनातल्या उरलेल्या राखेवर फुलं चढवतात, मग त्यांना जल प्रवाहित करतात नंतर, तर ते दोघे भाऊ फायनान्सर आणि तो जज, ते दोघे गाडीत बसून विसर्जन करायला गेले होते. एक रोहतक पासून झज्जर रोडवर, झज्जर साईडला, रोहतक साईड, दिल्ली साईडला एक जवाहरलाल नेहरू कॅनॉल आहे, पक्का कालवा आहे, खूप रुंद, आणि त्याच्यात पाणी असतं जेव्हा खूप जोरात वाहत असतं. सोबत ड्रायव्हर होता. त्यांनी जो पुडा घेतला होता फुला बिलांचा, तो असा जाऊन पाण्यात टाकायचा होता काठावर उभं राहून. तो तिथला उतार थोडा तिरका होता, असा स्लोप, तो असा पडला. त्यांनी विचार केला की जल प्रवाहित तर नाही झाला, पाणी काही खाली आहे. तर एका भक्ताने दुसऱ्याचा हात पकडला. जज उभा राहिला. त्याचा जो फायनान्सर भाऊ होता तो
त्याला असा हात पकडला होता त्याने आणि खाली जाऊन असं जलप्रवाह करू लागला. उतारावर उभा राहून स्लोपच्या आत त्या सामुग्रीला असा पाय घसरला. त्या झटक्याने तो दुसरा पण सोबत, दोघेही त्या पाण्यात वाहत गेले. तिसऱ्या दिवशी मृतदेह मिळाले त्यांचे. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा आठवण करून देतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मन मोदे, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोदे, मन तो सुख के सागर बस रे बाई और ना ऐसा यस रे, मन तो सुख के सागर बस रे बाई और न ऐसा यस रे. आता आपण येऊया आपल्या विषयावर की परमात्मा 600 वर्षांपूर्वी येऊन सांगत होते, तीन देव की जो करते भक्ति उनकी कदे ना होवे मुक्ति, गुण तीनों की भक्ति में ये भूल परो संसारे, कहे कबीर निज नाम बिना तुम कैसे उतरो पारे. आता 600 वर्षांपूर्वी परमात्मा हेच सांगत असत की ह्या तीनही ब्रह्मा विष्णू व महेशाची जे भक्ती करतात त्यांचा कधीच मोक्ष नाही होऊ शकत. आणि ह्याच गोष्टीला विरोध केला त्या नकली आचार्य शंकराचार्यांनी, मंडलेश्वरांनी, ब्राह्मणांनी, की कबीर आमच्या धर्माचं नुकसान करतोय, आमच्या देवतांचा अपमान करतोय, त्याला मारा, दगड मारा, वाईट हाल केले, बदनाम केलं. ह्याला काय माहीत सद्ग्रंथांबाबत, हा काय जाणतो गीता आणि पुराणांच्या आणि वेदांच्या गूढ रहस्यांना, कारण की ह्याला संस्कृत येत नाही. तर त्यावेळी ह्या नकलींचा डाव लागला. परंतु मालक तर मालकच असतात. त्यांचं त्यावेळी येणं आपल्यासाठी वरदान ठरलं. आणि त्यांना अक्षर ज्ञान नव्हतं जसं पण हे लोक मानत राहिले. आणि त्यांनी ते ज्ञान सांगितलं होतं जे वेद आणि गीता पुराणात जे आपले गुरु, धर्मगुरु आचार्य शंकराचार्य, मंडलेश्वर, जे संस्कृत भाषेचे विद्वान मानले जायचे, ते नाही समजू शकले आपल्या सद्ग्रंथांना. आणि ते परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की ब्रह्मा विष्णू महेशांचा मृत्यू होतो, ते अविनाशी नाहीत. यांची माता दुर्गा आहे, यांचा पिता काळ आहे, ज्योती स्वरूपी निरंजन हा क्षरपुरुष आहे. पण त्यावेळी आपल्यापर्यंत हे ज्ञान नाही पोचू दिलं गेलं आणि त्याला दाबून टाकण्यात आलं. कबीर साहेबांना बदनाम केलं गेलं. तो धाणक होता, विणकर होता, त्याला काय माहीत सद्ग्रंथांविषयी. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कच्ची कामं नाही करत, समर्थ असतात. जर त्यावेळी भगवान नसते आले तर आज आपण कसं ओळखलं असतं की भगवान कसा असतो. त्यावेळी जी लीला कबीर परमेश्वराने केली, आणि वेद सांगतात की अशी लीला भगवान करतो, आणि त्यांच्यासारखी लीला आजपर्यंत ज्यांना आपण भगवान मानत होतो त्यांच्या इतिहासात, त्यांच्या चरित्रामध्ये नाहीये. तर जे वेद सांगतात परमात्म्याची डेफिनेशन, आणि वेद सांगतात परमात्म्याचा महिमा, आणि तो जर कोणाच्या लीलेत मिळतो तर हु इज गॉड? ही इज गॉड. तर कोण आहे तो परमात्मा? तोच आहे परमात्मा जे वेदांनुसार ज्ञान आहे आणि वेदांनुसार त्याचा महिमा आहे की तो कशी लीला करतो, कसा येतो आणि कुठे राहतो, आणि कसं स्वरूप आहे त्याचं, साकार आहे वा निराकार आहे. आजपर्यंत जितके पण पंथ आहेत, धर्म आहेत, आणि सगळे परमात्मा निराकार असल्याचे सांगतात. त्याला काही आकार नाही, तो शरीरविहीन आहे, त्याचं कोणतं शरीर नाहीये, तो तर सर्वव्यापी आहे. आणि आपल्या सगळ्या धर्मांचे सद्ग्रंथ सांगतात की तो परमात्मा तर नर आकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, सशरीर आहे, त्याचं नाव कबीर आहे. आणि वर आपल्या निजस्थानात, वरच्या लोकात, सतलोकात तो एक खूप मोठ्या घुमटात विराजमान आहे. आणि तिथे त्याच्या डोक्यावर साज आहे, मुकुट आहे, आणि वर छत्र आहे त्या परमात्म्याचे. हे तर आपले सद्ग्रंथ सांगतात. आणि ज्यांना
ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले ते प्रत्यक्षदर्शी संत सांगतात. आता जसं परमात्म्याविषयी आपण कसं ओळखायचं की परमात्मा कोण आहे? प्रथम तर आपली जी थिअरी आहे, आपला सिद्धांत आहे, आपले ग्रंथ आहेत, वेद आहेत, गीता आहे, पुराण आहे, कुराण आणि बायबल आहे, त्यांच्यामध्ये जो भगवानाचा महिमा गायला गेला आहे तो परमात्म्याविषयी सांगितला आहे. आणि जे परमात्म्यामध्ये ते गुण पूर्ण आहेत तर तो परमात्मा आहे. ही तर आपली थिअरी झाली. आणि मग ज्यांना साक्षात्कार झाला भगवानाचा, ज्यांना भगवान भेटला, त्या महापुरुषांनी पुन्हा मग आपले ॲफिडेव्हिट दिले आहेत आपल्या अमृतवाणीमध्ये. कोणाकोणाला भेटले? आदरणीय धर्मदास साहेबजींना परमात्मा येऊन भेटले. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या 96च्या मंत्र 16 पासून 20 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 67 आणि मंत्र नंबर 26 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. ह्यांच्यामध्ये काय वर्णन आहे? एक सगळ्यांचं सामूहिक सांगतोय दास. तुम्हाला दाखवलं तर अनेक वेळा आहे आणि रात्री कधी वेळ साथ देईल तर हे पुन्हा दाखवू. ह्याच्यात वर्णन आहे की तो पूर्ण परमात्मा सगळ्यांचा, सर्व उत्पादक म्हणजे सगळ्यांचा जनक, सर्व ब्रह्मांडांचा रचनाकार, वरच्या लोकात सतलोकात तिथे राहतो. एक उंच अशा स्थानावर एक खूप मोठ्या घुमटामध्ये. तिथे दिसायला तो राजासारखा आहे. जसं राजाच्या डोक्यावर मुकुट असतो त्याच्यात खूप छान झलक असते. आणि सिंहासनावर विराजमान आहे. तख्त, तख्त म्हणजे सिंहासन. आणि तो परमात्मा इथे येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, सशरीर येतो, विजेच्या अशा विद्युत गतीने येतो, शीघ्रगामी आहे तो. 1 सेकंदात इथे येतो आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाशी ओळख करून देतो. आणि तो परमात्मा आपल्या ज्ञानाला, स्वतः रचलेल्या सृष्टीला आणि यथार्थ भक्तिविधीला लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून म्हणजे पद्य भागात उच्चारण करून वरच्या स्वरात कुठेही उभा राहून वाणी बोलू लागत असे. आणि तो परमात्मा लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आपलं ज्ञान देण्यामुळे एक प्रसिद्ध कवींमधूनही प्रसिद्ध कवी सुद्धा असतो, पण तो भगवान असतो. आणि कवींसारखं आचरण करतो, हिंडतो फिरतो, आपलं ज्ञान देत राहतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना सत्संदेश देतो, स्वतःशी परिचित करून देतो. तो परमात्मा 3 प्रकारे आपलं पालन पोषण करतो, 3 स्थितीत. एका स्थितीत ते तिथे वर राहतात. जेव्हा परमात्मा सिंहासनावर विराजमान असतात तेव्हा त्यांच्या शरीराचा नूर जो आहे, प्रकाश आहे, तेज आहे, लाईट आहे, एका रोमात, रोम म्हणतात केसाला, एका रोमात कोटी सूर्य मिळवा, कोटी चंद्रमा, इतकं तेज आहे त्या परमपित्याचं. त्या पूर्ण शरीराचं बघा किती असेल. मग तो परमात्मा इथे येतो, तो हलकं तेजपुंजाचं शरीर बनवतो. आपलं शरीर, आपल्या बॉडीला सरळ करतो, आपल्या रूपाला. जर तो ॲज इट इज तसाच प्रकाशयुक्त शरीरात इथे येईल तर आपली चरमदृष्टी नाही बघू शकत, आपण सूर्याकडे नाही बघू शकत. आणि तो कोटी सूर्य आणि कोटी चंद्रमा इतकं एक रोमकोपात प्रकाश आहे. म्हणून आपल्या शरीराला, रूपाला हलकं करून इथे येतात
ही दुसरी. आता जेव्हा इथे येतात तेव्हा दोन स्थितीत येतात. एक तर प्रत्येक युगात ते परमात्मा एक शिशुरूप धारण करून आणि जंगलात सरोवरावर उमललेल्या कमळाच्या फुलावर विराजमान होतात. हे प्रत्येक युगात ही लीला करतात आणि ज्या कारणाने ते त्या कमळाच्या फुलावर येण्यामुळे नारायण म्हटले जातात. नार म्हणजे जल, आयण म्हणजे त्यात विराजमान होणारा, म्हणून तो परमात्मा नारायण आहे. आम्ही तर विष्णूजीला नारायण समजत होतो, शेष नागावर पहुडलेला समुद्रात. ही तर अशीच घडवलेली माया आहे. परमात्म्याने सारं काही रचलं आणि प्रत्येक युगात येऊन ही लीला करतो, ज्यामुळे ते नारायण सुद्धा म्हटले जातात. आता जसं भगवान म्हणतो, तर भगवान तर आपण यांना पण म्हणत होतो, ब्रह्मा विष्णू आणि महेशाला. ते आपल्या स्तरावरचे भगवान आहेत. जेवढी त्यांची, जशी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे की एक मंत्री पण साहेब म्हटला जातो, डीसी पण साहेब म्हटला जातो आणि मुख्यमंत्री पण साहेब म्हटला जातो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची पण साहेब म्हटले जातात. तर ह्या साहेबांमध्ये खूप फरक असतो. तर अशाच प्रकारे वास्तवात नारायण, वास्तवात साहेब कोण आहे? पंतप्रधान आणि राष्ट्रपतीजी, जे आपल्या देशाचे पूर्ण मालक आहेत, राष्ट्रपतीजी. तर अशाच प्रकारे अन्य पण साहेब आहेत. एक एसडीएम पण साहेब म्हणवला जातो, तहसीलदाराला पण साहेब म्हणतात. तर असेच हे पण नारायण आहेत. विष्णूजी हा समुद्रावर पहुडला, शेष नागावर, शेष नागाच्या शय्येवर. पण वास्तवात नारायण कोण आहे? हा अशासाठी नारायण शब्द प्रचलित झाला भगवानाच्या बाबत. प्रत्येक युगात तो येतो आणि अशा सरोवरात कमळाच्या फुलावर एक शिशुरूप धारण करून विराजमान होतात. तिथून त्यांना नवजात शिशुरूपात कोणी निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन जातात आणि परमात्म्याची ती पालन पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होते. कुमारी गायींद्वारे होते. परमात्मा कबीर साहेब प्रत्येक युगात येतात आणि ते त्यांची पालन पोषणाची लीला असतेच अशी. आता 600 वर्षांपूर्वी जेव्हा सत्ययुग कलियुगात परमात्मा आले, तर 25 दिवस ते एका लहर तलावात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते. तिथून निरुनिमा नावाचे एक विणकर घेऊन गेले होते धाणक, आणि त्याने 25 दिवसांपर्यंत ना दूध प्याले ना अन्न घेतले. 25 दिवसांच्या वयात जेव्हा परमात्मा लीला करत होते, तर त्यावेळी ते खूप चिंतित झाले. तर मग परमात्म्याने एक लीला केली होती आणि तो कबीर सागरामध्ये विद्यमान आहे. 600 वर्षांपूर्वी धर्मदासांनी लिहिलेली, की एक कुमारी गाय आणली गेली होती, तिने दूध दिलं होतं आणि भगवान कबीर साहेबांनी तेव्हा तो आहार घेतला होता. कुमारी गाय, त्या गायीने परमात्मा मोठा होईपर्यंत कुमारी गाय दूध देत होती, भगवान पीत होते. ती कधी गर्भवती झाली नाही. तर ही लीला भगवानाची त्या चरित्रात लिहिलेली आहे 600 वर्षांपूर्वी कबीर सागरामध्ये. रात्री दाखवू, आत्ता तर दूरपर्यंत दिसणार नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अंजना निरंजन राऊत. आपण कुठून आलात? मळसूर या गावून आली आहे मी. मुक्काम पोस्ट मळसूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6 ऑगस्ट 2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रात संत गजानन महाराजचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही वाऱ्या करत होतो आणि गुरुपुषामृत तिथे जाणे, आंघोळ करणे आणि पारायण करणे हा आमचा भक्ती मार्ग होता. आणि गावात सोपीनाथाचे मंदिर, तिथे आरती, नैवेद्य आरती नेणे ही भक्ती करत होतो. आणि नवदुर्गेची पूजा, आरती, उपवास हे करत होतो. आणि
पितृला जीव घालणे आणि जे जे वडीलधारी माणसांनी जे जे कार्य केले ते करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, तर असं असताना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात? दुःख झाल्याशिवाय परमेश्वराच्या इकडे ओढत नाही. मला एवढं दुःख झालेलं होतं. माझ्या मुलीने शिक्षण पूर्ण केलं आणि आंतरजातीय विवाह केला. खूप दुःख झालं मनाला. एवढा खर्च लावूनही आपल्या मुलीनं आपल्या म्हटलं ऐकलं नाही. ते खूप दुःख झालं. अशा ह्याच्यात मी सारखी TV बघत होती. TV बघता बघता संत रामपालजी महाराजचा सत्संग आहे, पण मला ते पटत नव्हतं की खुर्चीतच बसलेल्या आहेत साध्या, आणि हार नाही, दाढी नाही, मूछ नाही, काहीच नाही. हा संत कोणता? मी ते बदलून टाकत होती. बदलता बदलता अशी गुरुजीची अशी दया झाली की मी ते रिमोट ऑन केलं आणि संत रामपालजी सांगत होते, गीता सांगत होते. आणि लहानपणापासून मी गीता खूपच रटलेली होती. तर ते गीतेचा श्लोक सांगत होते. गीता कृष्णानं न सांगता काळानं सांगितली. मग मी हा विचार केला, हा काळ कोण? तिथे मी तो अर्धा सत्संग झाला होता. अर्धा सत्संग मी बघितला आणि तो सत्संग बघितल्यानंतर मला एवढा भेदक झाला आणि मी दररोज सत्संग पाहायला लागले. पाहता पाहता मला असं समजलं की धरतीवर ज्ञान, सत्य ज्ञान हेच, दुसरं ज्ञान नाही. आणि घरातले सहकार्य करत नव्हते. आता सत्संग पाहता पाहता ते हरियाणात असताना असं वाटलं आपल्याला हरियाणात कोण नेणार नामदीक्षा घ्यायला. तर माझ्या बहिणीचा मुलगा आला. बहिणीचा मुलगा आल्यानंतर ते मी पुस्तक मिळवलं होतं, ते देवाऱ्यात ठेवलेलं होतं. तर तो म्हणत होता की तू हे पुस्तकाच्या नादी लागू नको. मी त्याचं ऐकून घेतलं आणि तो घरी निघून गेला. आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं की हा असं असं म्हणते. मग यांच्या आबाजीने दीक्षा घेतलेली आहे, तर मला ही कोणती दीक्षा घेतली, काय घेतली हे मला पाहायची आहे. तो निघून गेल्यानंतर मी त्यांच्या आबाजीच्या घरी गेली. त्यांच्या घरी सर्व फोटो लावलेले होते संत रामपालजीचे. त्यांनी ते फोटो बघितल्यानंतर ते म्हणत तुम्ही कसे काय आले? मी म्हटलं बा तुम्ही ही दीक्षा घेतली का? ते म्हणत हो मी दीक्षा घेतली आहे. तर 2013 दीक्षा घेतलेली आहे आम्ही. तर हे ज्ञान फार चांगलं आहे, सत्य ज्ञान आहे म्हणत. हे तुम्हाला कसं काय कळलं? मी म्हटलं मी सत्संग पाहत होते. त्यांनी मला चांगले 1-1.5 वाजेपर्यंत 2-3 तास ज्ञान समजावलं आणि म्हणाले तू दीक्षा घेते का? मी म्हटलं हो मला दीक्षा घ्यायची. पण म्हटलं हे तर हरियाणात आहे, तर कशी दीक्षा घ्यायची आता हरियाणात जाऊन? ते म्हणत नाही, तुमच्या नशिबानं बुलढाण्याला नामदान केंद्र आलं आहे, तिथे तुम्ही दीक्षा घेऊ शकता आता. मी म्हटलं ठीक आहे. मी घरी आले आणि विचार केला. दोघी मुलगी होती सोबत, दोघी मायलिकेनं आम्ही बुलढाण्याला नामदान घेतलं 2017ला. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपण वारंवार बघत होतात आणि त्या सत्संगातून आपल्याला ही जाणीव झाली की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत जे सद्भक्ती देतात, जे सद्ज्ञान देतात. आणि हे माहिती झाल्यानंतर तुम्ही बुलढाण्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर ह्या नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझं दीक्षा घेतल्यानंतर एवढं बदललं. मी निवळ खाटेवरच होती, तर एकदम मी शेतात जायला लागली, शेतातील कामे करायला लागली, घरचे कामं बिमा सगळ्या. मुलांना बी आनंद झाला, आता आई दुरुस्त झाली. मग अशात आमचा आर्थिक परिस्थिती बिलकुल कमी होती. म्हणजे सणवार बाजार बिलकुल आम्हाला माहीतच नव्हता. तर अशा ह्याच्यात ते आमची 94मध्ये डॅमची केस टाकलेली होती. त्याचा निकाल लागला 14ला. तर
वकील पैसेच टाकत नव्हता आमच्या खात्यात. तर मी संत रामपाल गुरुजींना अर्जी लावली किंवा आमची केस हा पैसे देऊनही केसचे हा देऊन नाही राहिला, वकील आमच्या खात्यात टाकून नाही राहिला पैसे. तर गुरुजी म्हणाले कबीर साहेब ठीक करेंगे. मग तिथून 8च दिवसात आमच्या घरच्यांनी पुन्हा नागपूरला गेले. हायकोर्टात केस होती ती. तर त्या वकिलांनी स्वतःहून राऊतचे कागदपत्र मागितले आणि काम केलं. तिथून काम झाल्यानंतर ते मुलगा असते अमरावतीला, ते अमरावतीला निघून गेले. रात्री परमात्मा आमच्या घरचे जे आहेत ते माझ्या स्वप्नात आले. गुरुजी त्यांच्या रूपात आले आणि मला म्हणाले झालं आपलं काम. त्यांनी 4 वाजता मला येऊन सांगितलं आणि आमच्या घरच्याचे सकाळी 9 वाजता फोन आला आणि म्हणाले तेच शब्द, झालं आपलं काम. हे परमात्माचे शब्द ऐकून मला समजलं की हे जे सांगितलं हे परमात्माने येऊन सांगितलं होतं मला 4 वाजता आणि आता हे पती सांगत आहेत. एवढा मला आनंद झाला की माझा आनंद असा गगनात मावत नव्हता. कारण की तेव्हापासून मग आमची आर्थिक एवढं सुधारलं. शेती पडीत होती ते काढली आणि आता शेती बरोबर करत आहे आम्ही दोघं पती पत्नी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जी आपली आर्थिक परिस्थिती होती ती सुधारली. जी आपली पूर्वीपासून केस चालू होती जमिनीची ती सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याकडून निकाल लागला त्या केसचा आणि आज आपण सुख आणि समृद्ध जीवन जगत आहात. तर या अनुषंगाने आपण जे इतर भक्त आहेत, जे इतर समाज आहे आणि जो आपला श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर परमात्मा देतात. माझी जीवाची काय अवकात. मी एवढंच सांगू शकते की धरतीवर संत आहेत ते परमात्मा स्वरूप आहेत. संत रामपालजी हे जे भक्ती आहे हे जन्ममृत्यूतून मुक्त करून हा पूर्ण मोक्षाचा मार्ग आहे, जिथून वापस येत नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे ही शास्त्रोक्त आहे आणि ही जर भक्तिविधी आपण केली तर आपल्याला सतलोक प्राप्त होतं. तर ह्या अनुषंगाने जर कोणाला साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक तो नाममंत्र किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? आज विविध चॅनलवर संत रामपालजी गुरुजीचे सत्संग येतात. खाली सर्वच चॅनलवर आलेले जे सत्संग आहेत तर सर्व माहिती खाली येते. त्यानुसार तुम्ही ठिकठिकाणी नामदान केंद्र उभारलेले आहेत, त्यामुळे ते घेऊ शकतात. या नामदीक्षेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी किती खर्च येतो? निशुल्क नामदीक्षा मिळते, काहीच पैसे लागत नाहीत. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू